नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचारी होणार मालामाल, तर पगारवाढीबाबत सरकार घेणार हा मोठा निर्णय. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. येत्या काही दिवसात देशातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कारण आता देशात काही दिवसातच लोकसभेची निवडणूक सुरू होणार आहे आणि त्याआधी सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत एक मोठा निर्णय होऊ शकतो. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी 2दा वाढ करते. ही वाढ जुलै आणि जानेवारी महिन्यात महागाई भत्त्याच्या रूपात करण्यात येत असते. मात्र चालू वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे आणि निवडणुकीची अधिसूचना येत्या महिन्याभरात येऊ शकते. आता अशा परिस्थितीत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. CPI-IW आकडेवारीवरून असे लक्षात येत आहे की यावेळी महागाई भत्ता 4% वाढू शकतो. त्यानंतर एकूण महागाई भत्त्याचा आकडा हा 50% पोहोचू शकतो. सध्या महागाई भत्ता हा 46% दिला जात आहे. गेल्या वेळीही महागाई भत्त्यात 4%ची वाढ झाली होती. सध्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिला जातो. देशातील जवळपास 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळत आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची गणना ही औद्योगिक कामगारांसाठी नवीन ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित असेल. कामगार मंत्रालयांची शाखा कामगार ब्युरो दर महिन्याला CPI-IW डेटा प्रकाशित करीत असते. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी एक सूत्रही ठरवण्यात आले आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे पगार मिळवणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना हे सूत्र लागू होणार आहे. गेल्या 12 महिन्यातील सरासरी CPI-IW 392.83 आहे. सूत्रानुसार DA बेसिक वेतन हा 50.26% येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार महागाई भत्त्यात 50% वाढ करू शकते. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 46% दराने महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळत आहे. केंद्र सरकारने 18 ऑक्टोबर 2023 रोजी शेवटची DA वाढ जाहीर केली होती. त्यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA आणि DR मध्ये 4% वाढ होण्याची शक्यता आहे आणि ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढल्याने त्यांचा पगारही वाढतो. हे उदाहरण देऊन आपण समजून घेऊया. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन दरमहा 53,500 रुपये असेल तर अशा स्थितीत 46% सध्याचा महागाई भत्ता हा 24,610 रुपये असेल. जर 50% DA वाढल्यास ही रक्कम 26,750 रुपये होईल. याचाच अर्थ कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण 2,140 रुपयांची सरळ वाढ होणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.